घाटनांदूर परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान. घाटनांदूर परिसरातील पूस गावामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कापूस ही मुख्य पिके पूर्णपणे हातची गेली असून शेतकरी हताश झालेत. या अतुल्य महाराष्ट्र न्यूज सोबत बोलताना गावातील शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. संपूर्ण मेहनत वाया गेली, आता पुढे जगायचं कसं असा प्रश्न त्यांनी शासनाला केलाय. पाहूया संपूर्ण बातमी नितीन ढाकणे यांच्यासोबत. मागील महिन्याभरापासून जो पाऊस सुरू आहे त्या पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला आहे. बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये हीच परिस्थिती आहे. आपण आहोत अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर परिसरातील पूस या गावी. ज्या ठिकाणी आपण उभा आहोत ते संपूर्ण परिसर हा तळ्यासारखा झालेला आहे. शेतकऱ्यांच्या हातची सुगी संपूर्णतः गेलेली आहे. सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल, हा पूर्ण मातीमय झाला आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत ज्यांच्या व्यथा आपण जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगाल, साधारणतः हे किती शेत आहे आणि आपण त्याच्यामध्ये काय करणार? सोयाबीन पेरला आहे जवळपास. हे पूर्ण शिवार ह्या भागातला आमच्याकडले सगळे शेजारी सगळे पूर्ण ही परिस्थिती आहे. शेतीची पूर्ण ही परिस्थिती झाली ह्या भागात. काय किती खर्च झाला होता? ही एकरी 30,000 रुपये खर्च येते शेतीला. आता आमदार भेटणार, आता मागणी जी आहे ती आता कमी शासनाने द्यायला पाहिजे ना. करणार काय आहेत आपण? आम्ही शेतकरी करणार काय? शासनाला मागणी करणार, ह्याच्या पलीकडे करणार काय? आता साधारणतः हे जे उत्पन्न होतं तुमचं किती होणार होतं अंदाज? हे उत्पन्न एकरी 30 कट्टे तर सरासरी होते. किती लाखाचं होतं? म्हणजे समजा 1.25 लाखाचं. एका एकरला सरासरी 1.25 लाखाचं उत्पन्न होतं. 1.25 लाखाचं उत्पन्न होतं. आणि मग एक एकरला 1.25 लाखाचं उत्पन्न आहे. तर एकंदर पूर्ण जो आता हे आहे तुमचं किती नुकसान झालं पूर्ण एकूण? हे पूर्णच नुकसान झाले. 100% नुकसान झाले ना. असं ना? काहीच नाही. दादा, काय सांगाल, पूर्ण हातचं पीक म्हणजे हातची सुगी पूर्ण गेलेली आहे. आता ह्या सुगी म्हणजे आता हा आघात राहिलाच नाही. काहीच नाही. आता आघाताचं काही नाही. रबीला पेरायचं कुठून ह्याचा काही प्रश्नचिन्ह आणि बाकीचे व्यवहार कुठून कसे भागवायचे हे तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमच्या पुढे. आता कुठे कुठे खर्च केला होता, म्हणजे कुठे काय काय घेतलं होतं? आता ह्याचे इन्व्हेस्टमेंट मध्ये पीक कर्ज आहेत आमच्यावर, त्याचं काही देणे, पुन्हा शाळेच्या मुलांची शैक्षणिक फीस आहेत, काही घर खर्च आहेत. आता कसा बघणार? आता त्याचाच विचार करून आमचं परेशान काय जगावं का काय करावं हेच नाही गेलंय. शासन म्हणतोय तुमच्याकडे किती 8,500 मदत देऊ, पण काय काय 8,500 6,800 काय भागेल का त्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये काय बघणार आहे बघा ना सर. आता ह्याच्यावर हे सोयाबीनच्या अवस्थेमध्ये बघा, एक बघायला शेंग नाही, त्याला काढायला मागे. आता ह्याचा काढायचा खर्च वेगळाच येतो आम्हाला. खरं म्हणजे बघितलं तर हे तुम्हाला दुरुस्ती करायलाच ह्याला बराच टाइम. हे जे सरकार आम्हाला मदत देईल तिथं दुरुस्तीला सुद्धा पुरत नाही आम्हाला. हे काढून जर हे करायचं म्हणलं, नेट करायचं म्हणलं ते काढण्यात जाते. पीक कुठून, ते बी कुठून आणायचं हे सुद्धा आमच्या पुढे. आता पुढची जी पेरणी आहे तेच तुमचं संकट आहे की पीक कसं घेणार? पुढल्या पिकाचीच अडचण आहे. गेल्या वर्षी तरी ते तुमचे पीक विमे होते, अतिवृष्टीचा आपण क्लेम करू शकत होतो. यंदा तर ते बी गव्हर्नमेंटनं आम्हाला चान्स ठेवलेला नाही. काय मागणी काय असणार शासनाकडे? आमची शासनाकडे एवढी मागणी की जे बाकीचे मला हेक्टरी 50,000 50 काही नाही पण 40 तरी किमान मदत असता तरीची करावी आम्हाला. दिवाळी आता पुढे सण आहे, उद्या गोळ्या औषध दिवाळीचं आहे लगेच. आता दिवाळीचं आहे ना 20 दिवसावर. दसरा आला 6 दिवसावर. आपल्याकडे सगळ्यात मोठा सण दिवाळी गोड कशी होणार? आता दिवाळी गोड म्हणायचीच नाही यंदा. अतिवृष्टीमध्ये गेली दिवाळी म्हणायचं अशीच. हे होते पूस शिवारातील शेतकरी. खरं म्हणजे शेतकऱ्यांची यावेळेसची दिवाळी ही गोड होणार नाही. मागणी आहे 50,000ची, किमान 40,000 ते द्यावं असं शेतकरी म्हणत आहेत. पूर्ण आघाताचं पीक शेतकऱ्यांच्या हातचं गेलेलं आहे. अतुल्य महाराष्ट्रासाठी अंबाजोगाईहून नितीन ढाकणे.